वैशाली संदीप कांबळे आणि पंचायत समिती गणामधील उमेदवार सौभाग्यवती विजय हनुमंत सोनवलकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होते। गेल्या या निवडणुकीला खऱ्या अर्थाने एक आगळं वेगळं महत्व आहे। आगळं वेगळं महत्व या अर्थाने मी म्हणेल की ही निवडणूक जवळपास 9 वर्षांनी होते। मित्रांनो, गेल्या 30-35 वर्षांमध्ये आपल्या फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून झाला आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न राजेगटाच्या माध्यमातून झालेला आहे। आताच माझ्या पूर्वी मित्रांनी एका सांगितलं की आदरकी ते आंध्रुड हा जो टापू होता, या टापू हा दुष्काळी टापू म्हणून ओळखला जायचा आणि आपल्या फलटण तालुक्याची ओळखच होती अशी की तो दुष्काळी तालुका म्हणून। यापूर्वी मला आठवतंय की या तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी चिमरावजी कदम साहेब यांच्या माध्यमातून या दुष्काळी भागामध्ये मला अनेक वेळा तालुक्याचा दौरा करायला संधी मिळाली। उन्हाळ्यामध्ये या भागामधील लोक स्थलांतर करायची, पिण्याच्या पाण्याची टंचाई असायची, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई असायची आणि म्हणून या गावातील लोक बागायत भागाकडे आपलं स्थलांतर करायचे। गेल्या 1995 साली रामराजे साहेब विधानसभेवरती निवडून आले आणि त्यांनी 2000 सालापर्यंत आपल्या वाट्याला येणारं कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवण्याचं एक मोठं आव्हान स्वीकारलं आणि हे आव्हान स्वीकारत असताना महाराष्ट्राच्या वाट्याला जे पाणी येणार होतं, जो कृष्णा खोऱ्याचा लवाद झाला होता, ते पाणी अडवण्याचं आव्हान 2000 सालापर्यंत होतं। अन्यथा या पाण्यावरला अधिकार आपला जाणार होता आणि तो आंध्र आणि कर्नाटकला हे पाणी जाणार होतं। 2000 सालापर्यंत आव्हान महाराजांनी स्वीकारलं आणि कृष्णा खोऱ्याचं राज्याच्या वाट्याला येणारं सगळं पाणी अडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। केवळ पाणी अडवून रामराजे साहेब थांबले नाही, तर त्यांनी त्या ठिकाणी धरणं बांधली। निरा देवगरचं धरण पूर्ण केलं। तुम्हाला माहित आहे की निरा देवगरच्या धरणाला खूप मोठ्या अडचणी होत्या। माझ्या माहितीप्रमाणे निरा देवगर धरणाच्या भूमिपूजनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक हे भोरला आले होते, परंतु त्यांना भोरला त्या लोकांनी येऊ दिलेलं होतं। कारण का, यापूर्वीचा लोकांना अनुभव होता की धरणं बांधली जातात पण पुनर्वसन होत नाही आणि पुनर्वसनाचे प्रश्न अडखळत राहतात, त्यामुळे त्यांना सुद्धा त्यावेळेला त्या ठिकाणी जाता आलं नव्हतं। हे मोठं आव्हान होतं। महाराज साहेबांनी त्या भागामध्ये फिरले, महाराजांनी त्या लोकांना विश्वास दिला आणि पहिल्यांदा त्यांचं पुनर्वसन आपल्या तालुक्यामध्ये केलं आणि ते धरण बांधून पूर्ण केलं। त्याचबरोबर धोम बलकवडीचं धरण, धोमच्या बाजूला बलकवडीची साईड शोधली, त्या ठिकाणी धरण बांधलं, पाणी अडवलं आणि ते पाणी तुमच्या भागामध्ये आता कळकळते। हा दुधेबावी हे गाव हे अतिशय दुष्काळी गाव। या गावाला आता पिण्याचं पाणी आलेलं आहे, शीत पाण्याचं पाणी आलेलं आहे। जलक्रांतीच्या माध्यमातून महाराज साहेबांनी या तालुक्यामध्ये पाणी आणलंय। आपला तालुका जवळपास 90% बागायत झाला। आपण विरोधक सहज तुलना करतात की फलटणची बारामती झाली पाहिजे, फलटणची बारामती झाली पाहिजे, मात्र त्यांना सुद्धा माहित नाही की बारामतीला सुद्धा एवढं सिंचन नाही, एवढं सिंचन आपल्या फलटण तालुक्यामध्ये आहे। जवळपास 90% सिंचनाखाली आपला तालुका आलेला आहे। बारामती मध्ये जर तुम्ही बघितलं तर मूर्ती मोडवे हा भाग आहे, मोरगावचा भाग आहे। या भागामध्ये आजही पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे आणि शेतीच्या पाण्याची खूप मोठी टंचाई आहे। या राज्यामध्ये एकमेव महाराज साहेब असं नेतृत्व होऊन गेलं की ज्यांनी धरणं पाणी अडवलं, धरणं बांधल्याने त्या धरणाचं पाणी अनेक किलोमीटरचा प्रवास करून ते कॅनल आपल्या भागामध्ये आणले। निरा देवगरचा सुद्धा कॅनल तुम्हाला माहित आहे की लोणंद पर्यंत आला। त्याच्यानंतर केंद्र सरकारने धोरण आणलं की ओपन कॅनल सिस्टीमची पद्धत बंद केली आणि बंदिस्त कॅनल सिस्टीम आणली। हे सुद्धा महाराज साहेबांच्या काळामध्येच मंजूर झालं होतं आणि त्याच्यामध्ये वाचलेलं जे 4 TMC पाणी ते 2 TMC पाणी आपल्या धोम बलकवडीच्या कालव्यामध्ये टाकायचं आणि बाकीचं पाणी बंदिस्त कॅनलने न्यायचं आणि राहिलेलं 2% आहे ते सुद्धा पाणी आता या आपले माजी खासदार हे तिकडं पंढरपूर आणि पंढरपूर सांगोल्याला द्यायला निघालेले। या अगोदर आपल्यावरती आरोप व्हायचा की आपलं पाणी महाराज साहेबांनी बारामतीला विकलं, मात्र आज ते बारामतीकरांबरोबर अतिशय बारामतीकरांवर एवढा मोठा आरोप केला आणि त्यांच्याच
घड्याळाच्या चिन्हावरती सुद्धा आता निवडून आल्यानंतर ते गप्प आहेत. म्हणजे जसं सोयीचं होईल असं बोलायचं आणि आपल्याला जे सोयीचं वाटेल ते बोलायचं. 30-35 वर्षामध्ये विकास झाला नाही. मी तर या मतात आहे की फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला. एकही काम महाराज साहेबांच्या काळामध्ये अपूर्ण राहिलं नाही. आज जे तुम्हाला दुधेबावी दिसतंय, दुधेबावीमध्ये जे काही सभा मंडप दिसत असतील, काय जो विकास दिसत असेल, तो श्रीमंत रामराजे साहेबांच्या, श्रीमंत संजीवराजे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि म्हणून केवळ पाणी आणून महाराज साहेब थांबले नाही, तर महाराज साहेबांनी फलटण तालुक्यामधील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कमीसारखा मेगा प्रोजेक्ट आणला, की जो मेगा प्रोजेक्ट आज आपल्या देशामध्ये सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट आपण सुरोडीच्या माळावरती आणला. आणि त्या कमीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील जवळपास 6 ते 7 हजार लोकांना, तरुणांना रोजगार प्राप्त झाला. केवळ एवढ्या थांबले नाही, तर तुम्हाला आता महेंद्र लॉजिस्टिक आणि ते बाबांची येते. त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे साहेबांनी गोविंद सारखा प्रकल्प मोठा उभा केला. गोविंदची आज ख्याती देशामध्ये आहे. गोविंदचे प्रोडक्ट देशाच्या बाहेर विकले जातात. गोविंदच्या माध्यमातून जवळपास 3 ते 3.5 हजार लोकांना रोजगार प्राप्त झाला. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अनेक आपल्या देशी शिकलेली मुलं, त्यांना रोजगाराची संधी मिळाली. म्हणजे या तालुक्यामध्ये जवळपास 20 ते 25 हजार लोकांना रोजगार देण्याचं काम हे राज्य गटाच्या माध्यमातून झाले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून काही बोलायचं आपण 5 वर्षामध्ये जी पण काय त्यांच्या काळामध्ये कामं झाली ती काय केंद्र सरकारची धोरणं होती. अगदी आपला आळंदी ते पंढरपूर हा जो पालखी महामार्ग आहे, तो काय आपल्या तालुक्यातून गेला नाही, अनेक तालुक्यामधून तो गेलेला आहे. ते केंद्र सरकारचं धोरण आहे, त्या कामाचं श्रेय घ्यायचं. मात्र खऱ्या अर्थानं पाणी आणण्याचं काम, रोजगाराचं काम, शैक्षणिक क्रांती, जलक्रांती, औद्योगिक क्रांती ही रामराजे साहेबांच्या माध्यमातून झालेली. हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे अतिशय लबाड सरकार आहे. या सरकारनं जातीमध्ये, धर्मामध्ये ते भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. आणि भांडणं लावत असताना समाजामध्ये माणूस ठेवला नाही. आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये